हॅलो नमस्कार. सारिकाज लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर मी सारिका तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण जाणून घेणार आहेत चैत्र अमावस्येचे महत्त्व आणि या दिवशी करायचे सोपे आणि प्रभावी उपाय. ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा. चैत्र दर्श अमावस्या चालू होते 16/4/2026 म्हणजे गुरुवार आजच्याच दिवशी. वेळ आहे रात्री 8:12 अमावस्या चालू होते आणि शुक्रवारी संध्याकाळी 5:22 अमावस्या समाप्ती होते. या दिवशी आपल्याला काही सेवा उपाय करायचे असतात. ते म्हणजे आपण घराचा उंबरठा हळदीने सारवून घ्यायचा. पाण्यात मीठ, हळद, गोमूत्र, लिंबू टाकून घर स्वच्छ पुसून घ्यायचे. सर्व यंत्र, वाहने घर स्वच्छ करून नारळ 7 वेळा उतारा करून ते फेकून द्यायचे. तसेच अमावस्येच्या दिवशी काही विशेष सेवासुद्धा आपल्याला करायच्या असतात. सकाळी पंचगव्य संपूर्ण शरीराला लावायचे. उठण्यासारखे गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत आंघोळ करावी. जमल्यास नदी तीरावर अथवा तीर्थक्षेत्री पंचगव्य लावून सुद्धा तुम्ही स्नान करू शकता. घराच्या आपल्या व सुरक्षिततेसाठी उजव्या हातात पिवळी मोहरी घेऊन 11 वेळा कालभैरव अष्टक, 11 वेळा वेदोक्त वल्गा सूक्त म्हणून घरात सर्वत्र टाकल्याने घरातील वाईट शक्तीची, करणी, भानामती आणि इतर सर्व बाधेपासून आपले संरक्षण होते. तसेच अमावस्येच्या दिवशी घराच्या आजूबाजूच्या सर्व देवदेवतांना हार, नारळ, खडीसाखर ठेवून त्यांचा मानसन्मान करायचा असतो. अमावस्येच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती, कुटुंबातील सर्व व्यक्तींचा, घराचा, दुकानाचा नारळ घेऊन त्यावर कोरड्या शेंदुराने त्रिशूळ काढून नारळ उतारा सुद्धा करायचा असतो. व आपल्या घरातील, ऑफिसमधील, दुकानातील जाळे वगैरे काढून व्यवस्थित साफसफाई करून पाण्याच्या बादलीत थोडे जाडे मीठ, हळद, लिंबू, गोमूत्र, पंचगव्य टाकून आपल्याला ते घर स्वच्छ पुसून घ्यायचे असते. तसेच हळद व गोमूत्र एकत्र करून घराचा उंबरठा पण आपल्याला सारवून घ्यायचा असतो. आपले वाहनं स्वच्छ करून त्यावर नारळ उतारा 7 वेळा करायचा असतो. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा उच्चार करून उतारा करताना फक्त वाहन जागेवर चालूच ठेवायचे. बंद वाहनाचा उतारा करायचा नाही. व नारळ जमिनीवर फोडून हातपाय धुवून श्री स्वामी समर्थ महाराजांना मोजरा करायचा आणि आपल्या पिवळ्या मोहऱ्या हातावर घेऊन 11 वेळा वेदोक्त वल्गा सूक्त म्हणायचं. त्या पिवळ्या कपड्याच्या पिशवीत ठेवून पिवळ्या धाग्यानेच गाडीला शिवून घ्यायच्या आणि गाडीच्या इंजिनला ताऱ्याने अडकून ठेवायच्या. या पद्धतीने आपल्याला गाडीचा उतारा करायचा. घर, दुकान, ऑफिस, कारखाना, वाहन यांना आसोला नारळ, गोरक्ष चिंच किंवा कोहळा बांधायचा. अमावस्येला आसोला नारळ, कोहळा किंवा गोरक्ष चिंच आणून त्यावर 1 वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र, दत्त महाराजांचा बीज मंत्र 1 वेळा, शाबरी मंत्र 1 वेळा, नवनाथ मंत्र 11 वेळा, कालभैरव अष्टक 11 वेळा, वेदोक्त वल्गा सूक्त 11 वेळा हे सगळं आपल्याला सेवा करायच्या. आणि गोरक्ष चिंच, आसोला नारळ किंवा कोहळे म्हणजे नारळ किंवा कोहळं यापैकी काही पण जे काही असेल ते घेऊन आपल्याला लाल कपड्यामध्ये संरक्षण पुढे ठेवून ते बांधायचे. आणि अगोदरचे जर असेल तर ते आपल्याला पाण्यात सोडून द्यायचे असते, वाहत्या पाण्यामध्ये. आणि हे सगळ्या सेवा केल्याच्या नंतर आपण तो जो लाल कपडा, नारळ, कोहळा जे काही तुम्ही ठेवणार असाल तो आपल्याला दरवाजाच्या वरती अडकून द्यायचा, बाहेरच्या साईडने, दुकान, ऑफिस किंवा घर जे काही असेल तिथं. आणि आधीचा जो आहे आसोला नारळ किंवा कोहळं ते जर खराब झालं असेल तर ते वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं. आणि आधीमध्ये जरी कधी खराब झालं तरी तुम्ही शनिवारच्या दिवसाला पुन्हा नवीन म्हणजे एकतर आसोला नारळच घ्या किंवा कोहळाच घ्या, दोन्हीपैकी एक काहीतरी तुम्ही परत ते घेऊन आणि त्याच्यावर पुन्हा ह्या सेवा करून लाल कपड्यात बांधून आणि पुन्हा तुम्ही ते अडकून ठेवायचं असतं दरवाजाच्या वरती किंवा ऑफिसच्या, दुकानाच्या बाहेर वरच्या साईडला. पण हे सगळं जे उपाय आहे, सेवा आहे, त्या कधी सूर्यास्त झाल्याच्या नंतर आपल्याला हे करायचे असतात. आणि ज्यांना वडील नाही त्यांनी हिरण्यदान करायचे. म्हणजे अमावस्याच्या दिवशी 12 ते 12:30च्या दरम्यान जानवजोड, 1.25 पावशेर पेढे, 11 रुपयात दक्षिणा या 3 वस्तू ब्राह्मणास दान करायच्या. या पद्धतीने आपल्याला हिरण्यदान करायचं असतं. तसंच घरात शांतता राहण्यासाठी 1 नारळ पूर्ण सोलून घ्यायचा, त्याची शेंडी देवाकडे करायची आणि त्यानंतर रोज सकाळ संध्याकाळ त्यावर 1 करत अशा 7 कापूरवड्या जाळायच्या. श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करत करत किंवा तुम्ही गायत्री मंत्राचा पण करू शकता.
हे दर पौर्णिमा आणि अमावस्याला नारळ बदलून घेऊ शकता. जुना नारळ प्रसाद म्हणून खायचा आणि खराब झाला तर तो विसर्जन करायचा. इतक्या साध्या सोप्या पद्धतीने अमावस्याच्या सेवा असतात त्या करायच्या. फक्त अमावस्याच्या दिवशी कुठं परान्न घ्यायचं नाही, म्हणजे कोणाच्या घरी खायचं नाही. यापैकी कुठल्या सेवा तुम्ही अमावस्याला करता हे कमेंट करून मला नक्की कळवा. मला आशा आहे तुम्हाला ही माहिती नक्की आवडली असेल आणि उपयोगाची ठरेल. जर तुम्हाला अशीच आध्यात्मिक माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि इतरांनाही पाठवा. तसेच कमेंट करायला अजिबातच विसरू नका. मी सारिका या नोटवर तुमच्या सगळ्यांची रजा घेते. भेटूया पुन्हा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.